हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे कच्च्या वाळलेल्या कैरीची कढी। तर चला तर बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता इथे मी माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या मी कैऱ्या करून घेतल्या होत्या, त्या वाळवलेल्या होत्या। तर त्या रात्री मी भिजू घातलेल्या होत्या, आता पण भिजल्या होत्या। तर मी त्या कैऱ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे आणि त्याचा पल्स काढलेला आहे, गाळून चाळणीने असा गाळून घेतलेला आहे। आणि हाताचा लादा आहे हा फेकून द्यायचा, हा नाही टाकायचा। ते गाळून घेतलेलं पाणी घ्यायचं याच्यामध्ये आणि ह्या गुटल्या आहे ह्या टाकायच्या कढीमध्ये, छान लागते कढी। चला आता बनवायला सुरुवात करूया। तर आता इथे मी याच्यामध्ये थोडं बेसन टाकणार आहे, थोडं अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आहे, किंचित, जास्त नाही टाकायचा। आणि इथे 1 चमच तिखट घेतलेला आहे, धनी पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर अर्धा चमच हे यामध्ये टाकून द्यायचं आहे। स्वादानुसार मीठ आहे आणि हा आमचूर पावडर आहे। थोडं जास्त खट्टा मिठा होण्यासाठी आमचूर पावडर वापरायचा, कारण हे आंबे थोडे गोड होते म्हणून मी थोडा आमचूर पावडर टाकते। आंबे जर आंबट असले तर हा पावडर वापरायचा नाही। एवढा टाकायचं। सगळे जिन्नस यामध्ये टाकून छान असं मिळवून घ्यायचं। याला छान लागते खायला ही कढी। आपण ताकात आहे की नेहमी खातो, एखाद्या वेळी ही कढी खाऊन बघा। हे बघा आता हे सगळं मिळलेलं आहे। आता इथे मी थोडं पोहे खायच्या चमच्याने 1 चमच तेल टाकलेलं आहे। आता तेल आपलं गरम होत आलेलं आहे। आता इथे मी जिरं, राई आणि कढीपत्ता घेतलेला आहे, यामध्ये टाकायचं। आता हे तडतडलेलं आहे, राई, जिरं, कढीपत्ता आणि थोडा तांबा, हे सगळं यामध्ये सोडून द्यायचं। आणि यामध्ये हे 2 गुळाचे खडे टाकत आहे, हे टाकून द्यायचे आणि ह्या गुटल्या पण यामध्येच टाकून द्यायच्या। आणि आता ह्या कढीला छान उकळी येऊ द्यायची 10 मिनिटं। हे बघा आता ही आपली आंब्याच्या कैरीची कढी झालेली आहे, खूप सुंदर लागते खायला। एक वेळा करून बघा तुम्ही। आंब्याच्या कैरीची कढी तयार झालेली आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।